मेहनत हा अजित पवार यांच्या कामाचा पाया होता आणि त्या मेहनतीनंच ते ओळखले जायचे. प्रचंड मेहनत, म्हणजे आज कार्यकर्ते बोलताना सुद्धा म्हणतात की दादा प्रचंड मेहनती होते, प्रचंड मेहनत करायचे. खरं तर पवार कुटुंबामध्ये जन्माला आलेले इतकं मोठं पवार कुटुंब, इतकी मोठी पदं भूषवलेली असताना सुद्धा अजित पवार पहाटेपासूनच कामाला सुरुवात करायचे. आज आपण पाहिलं असेल तर अजित पवारांची ही अंतिम यात्रा सुद्धा पहाटेपासूनच सुरू झाली होती. येथून त्यांचा काटेवाडीपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर बारामतीपर्यंतचा हा प्रवास. दादांनी इथे देखील आपला नियम मोडला नाही. सकाळी 6ला उठून आपल्या कामाला लागायचं, म्हणजे आपला वेळ वाया जात नाही. सगळे लोक बाहेर येण्याच्या आधी आपली सगळी कामं पूर्ण होतात असं दादा म्हणायचे. आणि दादांनी आजही तेच केलं. दादांची अंतिम यात्रा सुद्धा अगदी सकाळीच या ठिकाणी निघालेली होती. काल याच क्षणी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये काय कमावलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर असं म्हटलं जातं की त्याच्या अंत्यदर्शनाला किंवा त्याला खांदा देण्यासाठी ज्या वेळेला जी लोक जमा होतात ना, ती त्याची खरी संपत्ती असते. माणूस प्रत्येक दिवस, आयुष्याचा प्रत्येक दिवस कसा घालवतो आणि त्याच्यातून काय कमवतो हे पाहायचं असेल तर त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जो जमाव, जी गर्दी होते, त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जी लोक येतात, ती त्याची खरी संपत्ती असते असं म्हटलं जातं. आणि अजित पवारांनी काय कमावलं तर हे प्रेम कमावलं. बारामतीकरांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम त्यांनी कमावलं. राजकारणामध्ये राजकीय नेत्यांना साहेब किंवा पदाचा उल्लेख करत त्यांचा उल्लेख जो आहे तो केला जातो, त्यांचं नाव घेतलं जातं. मात्र अजित पवार यांना दादा म्हटलं जायचं. आज राजकारणामधला दादा हा नेता आपल्यातून गेलाय हे न पचणार आहे, न पटणार आहे. अजितदादांचा अखेरचा प्रवास या ठिकाणी आता सुरू झालेला आहे. ज्या वेगानं दादांचा हा प्रवास होता, म्हणजे राजकारणामधला वेगवान असा, झंझावाती असा त्यांचा प्रवास आणि निरोपाची यात्रा या ठिकाणी अजित पवार यांची. खरं तर हा नेता आपल्यातून कधी जाऊच नये असं लोकांना वाटत होतं. मात्र अचानकपणे झालेला महाराष्ट्रावरचा हा मोठा आघात, पवार कुटुंबावर तर हा आघात होता, कार्यकर्त्यांवर तर असणारच आहे. मात्र पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील दूरगामी परिणाम करणारा असा हा आघात असणार आहे. स्पष्ट वक्तेपणा, सडेतोडपणा, निसंदिग्धपणा, प्रशासनावर पकड, विषयाचा बारकाईनं अभ्यास, अर्थकारणाची जाण, वक्तशीरपणा अशा कितीतरी गुणांमुळे त्यांचं राजकारण हे इतरांपेक्षा वेगळं ठरलेलं आहे. मात्र त्यासोबतच सहकारापासून सत्ता केंद्रापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अतिशय खडतरसुद्धा राहिला आहे. आतापर्यंतच्या काटेवाडी ते बारामती या प्रवासामध्ये पवार कुटुंब कदाचित खरंच एकत्र असेल, एकत्र त्यांनी या ठिकाणी प्रवास केला असेल. पण कधीतरी अजित पवार यांच्या अचेतन देहासोबत आपल्याला असा प्रवास करावा लागेल अशी कल्पनासुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी कधी केली नसेल. इतका मोठा आघात या सगळ्या कुटुंबावर. दुःख सहन करण्याची ताकद त्यांना देवाने द्यावी हीच प्रार्थना. TV9 मराठीकडनं देखील अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काटेवाडीपासून दादांचा हा अंतिम प्रवास जो आहे तो सुरू झाला आणि या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत आहेत त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे असंख्य चाहते, त्यांचे कार्यकर्ते. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते जमलेले आहेत. असंख्य म्हणण्यापेक्षा लाखो आणि अक्षरशः जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अजित पवारांची निरोपाची यात्रा, अखेरची यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून असो किंवा सभांच्या माध्यमातून प्रत्येकासोबत 1 to 1 कुठल्याही कार्यकर्त्याच्या काही अडीअडचणी असल्या तर त्याला धावून जाणं, फोनवर उपलब्ध राहणं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि कामाचा धडाका म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फील्डवर असणं हे फक्त आणि फक्त